सुनेने सासऱ्याच्या गळ्यात दोरी बांधून त्यांना मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीत ओढत नेले, तेव्हा अचानक परदेशातून परतलेल्या मुलाने हा प्रकार पाहिला. मग त्याने जिवंतपणेच त्याच्या पत्नीला नरक दाखवला. हॅलो, कसे आहात? सिमरनने तिच्या नवऱ्याशी फोनवर बोलत असताना विचारले. मी ठीक आहे सिमरन, तूच सांग, घरी सगळे कसे आहेत? पप्पा कसे आहेत? बरे आहेत ना? सिमरन भुसभुशीतपणे म्हणाली, होय होय, अगदी ठीक आहे. त्यांना काय झालंय? तुम्ही अधूनमधून तुमच्या बायकोच्या हिताची विचारपूस करता का, की तुम्हाला नेहमी फक्त तुमच्या वडिलांचीच काळजी वाटते? अरे नाही बाबा, तसं नाही, तसं काही नाही. असं कसं विसरू मी? मला हीच तुझीच सर्वात जास्त काळजी वाटते. माझ्या पाठीमागून तूच घरातली आहेस, जी घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत आहे. पप्पा आणि मिकीला तू सांभाळत आहेस. तू नसतीस तर माझं काय झालं असतं? सिमरन हसत हसत म्हणाली, जे मान्य असतं तेच झालं असतं. ठीक आहे. मिलन पलीकडून हसत म्हणाला. आणि मग मिलन म्हणाला, ठीक आहे, आता सांग, आमच्या होम मिनिस्टर साहेबा यांची काय अवस्था आहे? सिमरन अभिमानाने म्हणाली, बाकी सर्व ठीक आहे, पण मी तुझ्यावर रागावले आहे आणि यावेळी तुझा मुलगाही तुझ्यावर रागावला आहे. तो म्हणत होता की यावेळी जर माझ्या वाढदिवशी बाबा घरी आले नाहीत तर मी त्यांच्याशी कधीच बोलणार नाही. आणि खरंच यावेळी तो खूप रागावला होता. मिलन पलीकडून म्हणाला, काय करू यार, मलाही ते खूप वाटतं की मी माझ्या कुटुंबासोबत असायला हवे. मला तुम्हा सर्वांची खूप आठवण येते आणि गरीब वडील, मी त्यांना बरेच दिवस पाहिले नाही. तुला आणि मिकीलाही भेटावं असं वाटतं, तरीही तुम्ही फोनवर बोलता. पण बाबा, मी जेव्हाही फोन करतो तेव्हा बाबा नेहमी व्यस्त असतात. एकतर पूजा करतात किंवा बाहेर गेलेले असतात. नेहमी फिरत असतात. मुलाशी बोलावं असं त्यांना वाटत नाही. बरं ऐक सिमरन, बाबांचा चष्मा तुटला होता ना, तू चष्मा लावून घेतलास का? सिमरन म्हणाली, अरे हो बाबा, तुम्ही नेहमी बाबा बाबा करत राहता. चष्मा लावला आणि आता असं म्हणू नका की वडिलांना फोन का दिला नाही. त्यांना फोनवर बोलायला आवडत नाही. आतापर्यंत मी तुम्हाला आधीही सांगितले आहे की ते नकार देतात. आता मी त्यांच्यावर स्वतः जबरदस्ती करणार नाही. मला तसे वाटत नाही. त्यांची इच्छा नाही फोनवर बोलायची तर ठीक आहे ना, तुम्ही तर मागेच लागत राहता. सिमरनने वेगळ्या स्वरात काहीतरी सांगितल्यावर मिलननेही त्या स्वरात उत्तर दिले आणि म्हणाला, यात काही जबरदस्ती नाही, आणि असली तरी काय त्रास झाला? आई वडील म्हातारे झाल्यावर मुलांना लहान मुलांप्रमाणे आई वडिलांची काळजी घ्यावी लागते, आणि अशा स्थितीत वडिलांना फोन द्यायला काय हरकत आहे? हे पाहिल्यावर तू म्हणशील, कधी ते गावी गेले, कधी तीर्थयात्रेला गेले, कधी पूजा करत असतात, कधी झोपलेले असतात. आईच्या अंत्यविधीला वडील आजारी पडले होते, त्यामुळे माझे हातपाय लगेच सुजले. पण तुला हे सर्व कसे समजणार? तुला याची काय कल्पना? तुला फक्त प्रत्येक गोष्टीवर चर्चा करायची आहे, ते योग्य की अयोग्य. यावर चिडून सिमरन म्हणाली, हो, तुझ्या डोळ्यात चीड आणणारी मीच आहे. तुमचे वडील घरी राहत नाहीत हे पाहून तुम्ही मागे पडता. मी फोन घेऊन त्यांच्या मागे फिरू का? बरं, हे तुझं नेहमीच नाटक आहे. फक्त तुझ्या वडिलांचे गुणगान गात राहा. यावर चिडून मिलन म्हणाला, हे बघ सिमरन, तू विनाकारण प्रकरण खराब करत आहेस. मी फक्त एवढंच म्हणत होतो की बाबा आले तर प्लीज त्यांना माझ्याशी बोलायला लाव. मी त्यांच्याशी बरेच दिवस बोललो नाही. आणि मग मिकीचा वाढदिवस चुकीच्या वेळी पडला. बरं, मी तरी येणार होतो, पण त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी एवढं काम आले की मला थोडा वेळही मिळणार नाही. यावर सिमरन रागाने म्हणाली, तुला यायचं असेल तर ये, नाहीतर खड्ड्यात जा. असं म्हणत तिने फोन ठेवला आणि मिलन काळजीने इकडे तिकडे बघत होता. दुसऱ्या दिवशी मुलाचा वाढदिवस आणि ऑफिसमध्ये इतकं काम. दुसरीकडे सिमरन रागाने लाल झाली. आत आली आणि आत येताच ती जोरात ओरडू लागली, अरे ए म्हाताऱ्या, कुठे गेलास? जेव्हा हा आवाज आला नाही तेव्हा ती पुन्हा ओरडली, म्हाताऱ्या, जिवंत आहेस की मेला? पुन्हा तिला काही आवाज आला नाही. आता तिचा राग 7व्या गगनाला भिडला होता. रागाने लाल डोळे करून ती आपल्या सासरे कालीचरणजींच्या खोलीत गेली आणि तिथे कालीचरणजी त्यांच्या पलंगावर पडलेले असल्याचे पाहिले. त्यांना बघून ती आणखीनच चिडली. रागाच्या भरात तिने बेडजवळ ठेवलेला घागर उचलला आणि त्याचे पाणी कालीचरणजींच्या चेहऱ्यावर टाकले, ज्याद्वारे कालीचरणजी घाईघाईने उठले. आणि उठताच त्यांनी पाहिले की त्यांची सून रागावलेली आहे. बिचारे कालीचरणजी आपल्या सुनेला
एवढं रागावलेला पाहून ती त्यांच्यावर कहर करायला तयार आहे हे त्याने ओळखले. ते आणखीनच घाबरले आणि घाबरत म्हणाले, काय झालं सुनबाई, एवढी का रागावतेस? घरची सगळी कामं मी केली आहेत. घर झाडून ठेवलं आहे. मी तुझे कपडे इस्त्री केलेत आणि घाणेरडे कपडे वॉशिंग मशीनमध्ये टाकलेत. भाजीपाला स्वयंपाकासाठी कापला आहे आणि सर्व झाडांना पाणी दिले आहे आणि कोणतेही काम शिल्लक नाही. बिचारे घाबरून आपले शब्द सांगत होते. पण त्यांची सून सिमरनला दुसऱ्याच गोष्टीचा राग आला आणि तिच्या रागाचे कारण म्हणजे तिच्या पतीचे, त्याच्या वडिलांवरचे प्रेम म्हणजे कालीचरणजींच्या तिरस्काराचे ते कारण होते. ती नेहमी तिच्या पतीला म्हणायची की तू तुझ्या वडिलांना आणि मला प्रथम स्थान दे. तर मिलन म्हणायचा की तू माझी जीवनसाथी आहेस. तुला प्रथम किंवा द्वितीय ठेवण्याचा प्रश्नच येत नाही. तू माझ्यासाठी तितकीच महत्त्वाची आहेस जितके माझे वडील माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. मी तुझी तुलना कधीच कुणाशी करत नाही आणि तुझी तुलना माझ्या वडिलांशी का करावी? माझे वडील माझ्यापेक्षा मोठे आहेत. ते या घरातील मोठे आहेत आणि आपण त्यांचा आदर केला पाहिजे. आणि मग कालीचरणजींची पत्नी म्हणजेच मिलनची आई मरण पावल्यापासून मिलनने आपल्या वडिलांची जास्त काळजी घ्यायला सुरुवात केली, ज्यामुळे त्यांची सून कालीचरणजींचा आणखी तिरस्कार करू लागली. आता त्यांना त्यांच्या घरात खाणे-पिणे, उठणे, बसणे आणि राहणेही त्रासदायक होत होते. तिला त्यांना घरी बघायचे नव्हते. मग तिचं चाललं असतं तर तिने सासऱ्यांना या घरातून हाकलून दिले असते. पतीमुळे ती असहाय्य होती. म्हणूनच आजपर्यंत कालीचरणजी त्यांच्या सून आणि मुलाच्या घरी होते. ते बिचारे दुसऱ्याच अवस्थेत होते ही वेगळी गोष्ट होती. आपल्या मुलाला हे कधीच कळवायचे नव्हते आणि जर त्याला समजले असते की आपल्या पत्नीने आपल्या वडिलांना अशा स्थितीत ठेवले आहे तर त्याने नक्कीच आपल्या पत्नीला मोठा धडा शिकवला असता. त्यांनी आपल्या सुनेला आपली मुलगी म्हणून या घरात आणले, पण तिने मुलगी या शब्दाचा अर्थच बदलून टाकला. कालीचरणजी आजपासून अशा गोष्टींची अपेक्षा करतील याची कल्पनाही केली नव्हती. ते सिमरनला आपल्या मुलीच्या रूपात बघत आणि एक दिवस सिमरन त्यांच्या सर्व आशा भंग करेल हे त्यांना माहीत नव्हते. या सगळ्याचा सामना करूनही ते बिचारे आपल्या मुलासमोर कधीच काहीच बोलले नाही. सिमरनचे एवढे गैरव्यवहार ते फक्त आपल्या मुलासाठी सहन करत होते आणि मग या म्हातारपणी बिचारा कुठे जाणार? जे काही आहे ते फक्त या विचारानेच ते सर्व सहन करत होते आणि जसे आहे तसे आहे, हे माझे जीवन आहे. दुसरीकडे मिलन आपल्या वडिलांना, पत्नीला आणि मुलाला वेळ देऊ शकत नसल्यामुळे खूप नाराज होता. यामुळे तो पैसे कमावत आहे पण कदाचित तो आपल्या प्रियजनांचे प्रेम गमावत आहे या विचाराने त्याच्या मनात खूप अस्वस्थता जाणवत होती. जेव्हा अचानक मिलनला त्याच्या बॉसचा फोन आला, तो म्हणाला, मिलन, तू आता प्रेझेंटेशन तयार करून घे, पण मीटिंग उद्या नाही तर पुढच्या वीकेंडला आहे. वास्तविक आमचे ग्राहक आता काही एजंटच्या कामासाठी भारतात गेले आहेत. त्याच्या कुटुंबात कदाचित अशा काही समस्या असतील ज्यामुळे तो या आठवड्याच्या सभेला उपस्थित राहू शकणार नाही आणि जोपर्यंत तो उपस्थित नसेल तोपर्यंत मीटिंग घेण्याचा काही फायदा नाही. त्यामुळेच आता पुढील वीकेंडला ही बैठक होणार आहे. हा ऐकल्यावर मिलनला न मागता सगळं मिळालं की काय असं वाटत होतं. जेव्हा मिलनच्या लक्षात आले की त्याच्या कामामुळे तो त्याच्या घरी जाऊ शकत नाही, तेव्हा त्याला त्या कामाचे दडपण जाणवले नाही. उशीर न करता त्याने ताबडतोब त्याच्या बॉसची परवानगी मागितली. सर, तुमची हरकत नसेल तर मी 2 दिवस सुट्टी घेऊ शकतो का? बॉस म्हणाले, सुट्टी? पण का? आता प्रेझेंटेशनही तयार करायचे आहे. सर, मी 75% प्रेझेंटेशन पूर्ण केले आहे आणि उरलेले 25% घरून परतल्यावरही करता येईल. मिलनने त्याच्या बॉसकडून सुट्टी मागितली आणि त्याच दिवशी सामान बांधून दुसऱ्या दिवशी सकाळच्या फ्लाईटने भारताकडे रवाना झाला. मिलनला वाटलं की सिमरन खूप रागावली आहे, म्हणून आता तो तिच्यासमोर जाऊन तिला सरप्राईज करेल. मग तिला किती आनंद होईल, कारण मीटिंग पोस्टपोन होणार आहे याची त्याला कल्पना नव्हती. आपल्या पत्नीला आश्चर्यचकित करण्याच्या उद्देशाने मिलनने तिला काहीही सांगितले नाही आणि दरम्यान सिमरनने मिकीच्या वाढदिवसाची सर्व तयारी केली आणि तिने आपल्या मुलाच्या सर्व मित्रांना आणि त्याच्या पालकांना बोलावले. सिमरनचे आई वडीलही तिथे होते. सिमरनच्या आईने सिमरनला आधीच सांगितले होते की नोकरांची काय गरज आहे, सासऱ्याकडून सर्व कामे कर. सर्वजण पार्टीचा आनंद घेत होते पण कालीचरणजी तिथे दिसत नव्हते. दरम्यान मिकीचा मित्र म्हणाला, तुझ्या वाढदिवसाच्या पार्टीत आईस्क्रीमही नाही का? माझ्या वाढदिवसाच्या पार्टीत माझ्या आई आणि बाबांनी आईस्क्रीम, चॉकलेट, केक
सर्व काही मागितले होते. तर मिकीही अभिमानाने म्हणाला, अरे मित्रा, माझ्या आईने एवढी चांगली व्यवस्था केली आहे की बघितले तर डोळे पाणावतील. तुझ्या वाढदिवसाच्या पार्टीत तर मला स्वतः जेवण आणायला जावं लागलं, कारण माझ्या वाढदिवसाच्या पार्टीत 1 मिनिट थांब, सर्व गोष्टी येथे येतील. मिकी आईला म्हणाला, मम्मी, वेटर अजून आलेले नाहीत. यावर सिमरन म्हणाली, काळजी करू नकोस बेटा, 1 मिनिट थांब. तिने कालीचरणजींना हाक मारली आणि म्हणाली, ए म्हाताऱ्या, इथे ये आणि मुलांना थंड पेय दे. आणि त्यांचे पालक तिथे उभे आहेत, जा आणि त्यांनाही थंड पेय दे. आणि हो, कुणाला कशाचीही कमतरता भासू नये. बरं, दोन्ही हातात कोल्ड्रिंक्स, आईस्क्रीम, चॉकलेट, पिझ्झा जे काही असेल ते घेऊन पार्टीत फिरत राहा. हे आज तुमचे काम आहे. इकडे मिलनही पार्टीपर्यंत पोचण्यासाठी खूप उत्सुक होता. अखेर मिलन घरी पोहोचल्यावर पत्नीच्या चेहऱ्यावरचा आनंद त्याला पाहायचा होता. तेव्हा त्याने जे पाहिले त्याचे डोळे पाणावले. त्याने आपल्या मुलासाठी आणलेली भेटवस्तू त्याच्या हातातून निसटून गेली आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. वास्तविक मिलन त्याच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीला येताच त्याने पाहिले की त्याचे वडील कालीचरणजी मिकीच्या मित्रांसोबत आणि मिकीच्या पालकांसोबत होते. एखाद्या वेटरप्रमाणे ते खाण्यापिण्याची सेवा करत होते. आणि इतक्यात सिमरनचे आई आणि वडीलही तिथे उभे होते. सिमरनच्या आईने चुकून त्यांना पाय लावून खाली पाडले आणि कालीचरणजी शीतपेयाची प्लेट घेऊन जाणाऱ्या सिमरनच्या वडिलांवर पडले. त्यामुळे त्यांचे सर्व कपडे खराब झाले. कसलाही विचार न करता सिमरनने लगेच सासऱ्याच्या कानाखाली मारले. आणि हे सर्व बघून मिलन स्तब्ध उभा राहिला. तो आपला बाप आहे यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. सत्य जाणून घेण्यासाठी तो सिमरनला फोन करतो आणि सिमरनला विचारतो, बाबा कुठे आहेत? तर सिमरन म्हणाली, बाबा आपल्या मित्रांसोबत मिकीच्या वाढदिवसाची पार्टी एन्जॉय करत आहेत आणि मिकीची बर्थडे पार्टी संपल्यावर ती त्यांना तुझ्याशी बोलायला लावेल. त्यानंतर मिकी आणि त्याचे मित्र जोरजोरात हसायला लागले. आणि त्यानंतर सिमरनने जे काही केलं ते मिलनच्या कल्पनेपलीकडचं होतं. सिमरनने सासरे कालीचरण यांना ढकलून खाली पाडले. डोळ्यात पाणी आलेले ते गरीब कालीचरणजी ते सिमरनची माफी मागत राहिले, पण सिमरनने त्यांचे ऐकले नाही. हे सर्व पाहून मिकीच्या मित्रांनी टाळ्या वाजवल्या आणि हसायला सुरुवात केली. मग सिमरनने तिच्या सासऱ्याच्या गळ्यात पठ्ठा बांधला आणि त्यांना कुत्र्यासारखे गुडघे टेकायला सांगितले. कालीचरणजींनी नकार दिल्यावर सिमरनने जवळ ठेवलेली काठी उचलली. ती पाहून कालीचरणजींना कुत्र्यासारखे गुडघ्यावर बसून चालण्यास भाग पाडले. जेव्हा सिमरन ती हे सर्व करत असताना मिलन दूर लपून तिला पाहत होता. इथेही मिलन असू शकतो याची सिमरनला कल्पना नव्हती. असा विचार करून ती सासऱ्यांसोबत हे सर्व करत होती. तिला वाटले मिलन त्याच्या ऑफिसमध्ये काम करतोय. आता ती घोड्यासारखी तिच्या सासऱ्यांना पळायला लावू लागली आणि मग ती आपल्या सासऱ्याला काठी मारणार. इतक्यात मिलनने मागून येऊन काठी पकडली. सिमरनने मागे वळून पाहिलं तर तिच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण इथे मिलन होऊ शकतो याची तिला कल्पना नव्हती. आणि जेव्हा तिने त्याला पाहिले तर तिला धक्का बसला आणि म्हणाली, मिलन, तू इथे आहेस? तुझ्या ऑफिसमध्ये होतस ना? काही न बोलता मिलनने सिमरनच्या गालावर 3 ते 4 थप्पड मारले आणि काठी घेतली. त्या काठीने सिमरनला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने पहिल्यांदा बायकोवर हात उचलला. आज तो इतका संतापला होता की कोणी हस्तक्षेप केला नसता तर कदाचित त्याने सिमरनला मारले असते. तेवढ्यात मध्ये सिमरनचे आई वडील आले. तो मिलनचा हात धरून म्हणाला, मिलन, तू आमच्या मुलीला स्पर्शही केला तर तुला तुरुंगात टाकू आणि तुला असा धडा शिकवू की तुला तुझ्या बाप लेकाची आयुष्यभर आठवण येईल. मिलनने रागाने हात झटकले आणि म्हणाला, तुम्ही आई किंवा मुलगी, माझ्या वडिलांशी जे केले त्यासाठी मी तुम्हाला सोडणार नाही. आणि मिलननेही सासरच्या मंडळींना काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. काही वेळातच पोलीसही तिथे पोहोचले. वास्तविक मिलनने जेव्हा हे सर्व पाहिले तेव्हा त्याने या सर्वांचा व्हिडिओ बनवला आणि तो आपल्याजवळ ठेवला आणि पोलिसांना बोलावले. पोलीस आले आणि सिमरन आणि तिच्या आई वडिलांना हात खड्या लावून घेऊन गेले. सिमरनने खूप विनवणी केली. ती सासऱ्याच्या चरणी विनवणी करू लागली. कालीचरणजी वडील होते. ते आपल्या मुलाचे घर कसे मोडू शकतात? त्यांनी आपल्या सुनेला माफ केले, पण मिलनने आपल्या पत्नीला माफ केले नाही. आणि तो म्हणाला, बाबा, तुम्ही माझ्यासाठी माझ्या पत्नीला माफ केले,
पण मी तिला माफ करू शकत नाही. तिने जे केले ते माझ्यासाठी विसरण्यासारखे नाही. मला माफ करा बाबा. मला माझ्या मुलाला चांगल्या संस्कारांनी वाढवायचे आहे. मला ते नको आहे. माझ्या मुलानेही सिमरनच्या आईने जे संस्कार दिले आहे त्या संस्काराने मोठे व्हावे. उद्या माझ्या मुलाने कोणत्याही म्हाताऱ्यावर अत्याचार होताना पाहून शांतपणे उभे राहून टाळ्या वाजवाव्यात असे मला वाटत नाही, तर त्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवावा. माझ्या मुलाने वडिलांचा तिरस्कार न करता त्यांच्यावर प्रेम करणारा माणूस व्हावा अशी माझी इच्छा आहे. कोणावरही होणाऱ्या अत्याचारांविरुद्ध आवाज उठवायला कधीच घाबरले नाही पाहिजे. कोणत्याही गरिबांवर अत्याचार होत असल्याचे पाहून त्यांची चेष्टा करू नये. मिलनच्या या सर्व गोष्टी ऐकून कालीचरणजीही काही बोलू शकले नाहीत आणि मिलनचे बोलणे ऐकून गप्प राहिले. सिमरन आणि तिच्या आईवडिलांना त्यांच्या कृत्याचे फळ मिळाले आणि त्यामुळे ते अजूनही तुरुंगात खितपत पडले आहेत. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.